प्रार्थनाचं म्हटलं आणि माझं लक्ष नव्हतं. मग ती म्हणाली, परीची आई. असं ती मला सगळ्यांसमोर दिलं, किती कुंचरी आहेस ना सगळ्यांसमोर मला मुद्दाम परीची आई. श्रेयस तलपरे बरोबर दीपिकानी पण काम केलं. नाव आय एम ऑल्सो वर्किंग. मग मी असं खूप वेळा म्हणते, मला असे ती मोमेंट येते, आखो मे ते. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठी शोबसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आज आपण आलो आहे तुमच्या सगळ्यांची आवडती मालिका माझी तुझी रेशीम गाठच्या सेटवर. आणि माझ्यासोबत आता नेहा कामत आहे. आणि नेहा कामत म्हणजेच प्रार्थना ही भूमिका खूप एन्जॉय करते. करेक्ट? खूप जास्त. म्हणजे इतकं हेक्टिक शूट असतं. मला आधी असं वाटलं होतं की टेलिव्हिजन कसं करीन. त्यात मी राहते जूला, ट्रॅव्हल करायचं आहे ठाण्याला 1.5 तास एव्हरी डे, यायला जायला असं तो टोटल 3 तास. सो असं वाटलं होतं एवढं हेक्टिक नाही होणार माझ्याने. पण बिकॉज आय एम एन्जॉईंग दिस कॅरेक्टर ओव्हरऑल, जे काय ज्या पद्धतीची हा जो शो आहे, सो त्यामुळे हा थकवा काही वाटतच नाही आणि मजा येते. आणि तू एकदा मला इंटरव्ह्यूमध्ये म्हणाली होतीस की टेलिव्हिजन करताना आपण जसं डे 1ला दिसतो तसंच आपल्याला पुढे दिसत जायचं, हीच टेलिव्हिजनची खासियत आहे. सो प्रार्थनाची त्यासाठीची मेहनत कशी? खूप जास्त. म्हणजे तुम्हाला दिसत असेल, पण मला सतत सगळे म्हणतात, अरे असं एवढी पण बारीक होऊ नकोस, एक मुलीची आई दिसली पाहिजे. आणि माझं असं होतं, नाही टेलिव्हिजन आहे, आय हॅव टू मेंटेन तर ते करते मेंटेन. लेट्स सी आता केवढं ते दिसतंय, किती दिवस अजून करू. अजून 4च महिने झालेत आय थिंक. होपफुली पुढे पण असं 1-1.5 वर्ष झाल्यानंतर मग कळेल की मी ते खरंच करते की नाही फॉलो. पण प्रार्थना या भूमिकेला प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येतात, प्रतिसाद येतात, कॉमेंट येतात, कॉम्प्लिमेंट येतात. तुलाही सोशल मीडियावर येत असतील. एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट काय शेअर करशील? बेस्ट असं नाही म्हणणार, पण या म्हणजे सगळेच, जेव्हा ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स जो काय शोला मिळाला आहे आणि त्यामुळे मी एक सांगू इच्छिते की फिल्ममुळे काय व्हायचं की एक टिपिकल एज ग्रुपचा ऑडियन्स होता माझा. कारण मी रोमॅन्टिक फिल्म्स करायचे, त्यामुळे टीनेज आणि कॉलेज गोईंग मुली बघायचे, त्यामुळे ऑडियन्स पण तोच होता. आता उलट झालं आहे. आता तो ऑडियन्स तर आहेच, पण घरातले आजोबापासून घरातली लहान मुलगी 3-4 वर्षाची पण मला बघतात. आणि नेहा म्हणजे परीची आई म्हणून जे काय मला एक वेगळं फेम मिळालं आहे आयुष्यात, ते खूप छान आहे. आणि आय थिंक आय एम एन्जॉईंग बिकॉज अजून तो मदरहूड मी रिअल लाईफमध्ये म्हणजे मी एक्सपिरियन्स घेतलेला नाही आहे. पण तरी ते इतकं ओव्हरवेल्मिंग आहे लोकांकडनं आलेलं जे काय रिस्पॉन्स येतो की असं वाटतं ओ वाव. म्हणजे पण आता जर आपण करंट ट्रॅकबद्दल बोलायचं झालं तर नेहाला पाडव्याचं गिफ्ट मिळालं आहे. आणि ते जे काही फोटो तू सोशल मीडियावर शेअर केले होते येल्लो साडीमध्ये आणि श्रेयसचा क्रीम कलरचा कुर्ता खूप आवडले प्रेक्षकांना, छान कॉमेंट होत्या. कसं एकंदरीत दोघांचं शूट इथे चालतं आणि कसा आता तो बॉन्ड डेव्हलप झाला आहे? कारण पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये श्रेयस सर होते, सो आताही सरच. हो, अजूनही मी श्रेयस सरच म्हणते. आणि आता मला कळलं की मी त्यांना श्रेयस सरच म्हणणार किती असेल. कारण एक ती अजूनही ते समोर आल्यावर ते तसं नाहीच आहे की तो रिस्पेक्टपासून ती फॅनगर्ल मोमेंट अजूनही आहे. तर त्यामुळे मी श्रेयस सरच म्हणेन असं मी ठरवलं काही झालं तरी. पण येस, बॉन्डिंग ऑफकोर्स खूप जास्त स्ट्रॉंग झालं आहे आता. कारण एव्हरी डे शूट करतो म्हटल्यावर गप्पा होतात. मग त्यांना आता कळलं आहे की तू खूप प्रश्न विचारते सतत. मग त्यांना तेही कळलं, हां तर रिपोर्टर आहे ना म्हणून करेक्ट आहे, प्रश्न विचारते, त्यामुळे ते करेक्ट सगळी उत्तरं त्यांना माहितीच. म्हणजे किती प्रश्न विचारते आणि सतत मी. मग त्या फिल्ममध्ये तुम्ही दीपिका पदुकोणला खूप जवळून बघितलं असेल ना, असे सगळे माझे प्रश्न असतात. आणि मग त्याच्यावर मग तुम्ही तेव्हा तसं, मग ते किती छान होतं ना, असं सतत काहीतरी प्रश्न असतात माझे. पण आता त्यांना सवय झाली. मला आता हे ऐकून खूप भारी वाटतं की तू असे प्रश्न विचारतेस. हे बघ काय ना, म्हणजे मी असं म्हणाले श्रेयसला की यू वर्क विथ दीपिका पदुकोण. म्हणजे माझा आणि तिचा बर्थडे एकच दिवशी आहे, माझी आणि तिची ॲनिव्हर्सरी पण एक दिवशी आहे. आणि मी सांगितलं मी इतकी फॅन आहे की, आणि आता आय एम वर्किंग विथ द सेम को स्टार म्हणजे श्रेयस तलपरे बरोबर दीपिकानी पण काम केलं. नाव आय एम ऑल्सो वर्किंग. मग मी असं खूप वेळा म्हणते, मला असं ती मोमेंट येते, आखो मे ते. असं जो ते म्हणतात तुला की तू खरंच खूप फॅन आहे, कळतंय. हो, पण फिल्मी तर आहेच, मी तुला माहिती. हो, आणि सोशल मीडिया मी फॉलो करते तुमच्या दोघांचं आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया मी वाचते. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात पडलेला एक प्रश्न आहे की बाबा कधी यश नेहासमोर बोलणार आहे त्याच्या मनातली गोष्ट, आणि खूप उत्सुकता आहे याबद्दलची. लवकरच. पण ती कुठची मनातली गोष्ट बोलेल ते तुम्हाला आय थिंक बघितल्यावर कळेल. त्याला खूप मनात आहेत त्याच्या गोष्टी, पण ती एक्झॅक्ट कुठली गोष्ट मनातली बोलणार आहे, त्याच्या सच्चाईबद्दल, त्याच्या असलेल्या फिलिंग्सबद्दल का दुसऱ्यांच्या फिलिंग्सबद्दल, और ते आता कळेल तुम्हाला.
रिसेंटली ना परी हरवल्याचा एक सीन होता जो तुझ्या डोळ्यातलं पाणी हे छोटे छोटे सीन्स कट करून ते व्हायरल झाले होते सोशल मीडियावर. तो खूप इमोशनल सीन होता. तो सीन कसा शूट झाला आहे प्रार्थना मला जाणून घ्यायचं आहे. अरे आम्ही खूप ओके आता मी खरं सांगते की तेव्हा असं झालं होतं की थोडे दिवस एक ॲक्टर अवेलेबल नव्हते म्हणजे त्यामुळे आम्ही एकाबरोबर असे खूप सीन्स खूप आधीचे सीन्स पण म्हणजे खूप लवकर मास्टर्स घेऊन ठेवले होते. त्यात हा सिक्वन्स पण होता आणि आम्ही तो टप्प्याटप्प्याने शूट केला. त्यामुळे या एका साईडचे क्लोज एक दिवशी घेतलेत, दुसऱ्या साईडचे क्लोज दुसऱ्या दिवशी, असे टोटल 15 दिवसाच्या गॅपमध्ये आम्ही ते सगळं शूट केलं आणि सेम कंटिन्युटी मॅच करायची होती की ह्या डोळ्यातनं पाणी आलं आहे नेक्स्ट टाईम ह्या डोळ्यातनं एवढी कंटिन्युटी. सो असं खूप अवघड होता तो अख्खा चंक प्ले करायला. आणि आउटडोअर आम्ही गेलो होतो म्हणजे एक चंक होता तो मी आउटडोअर तिला शोधतीये सगळीकडे. तर आम्ही खरंच ठाण्याच्या रिअल लोकेशनवर जाऊन मी शोधत होते. तर सारखे सगळे मी एकतर शोधते तिथे आणि सगळे लोक मला येऊन म्हणतात अहो तुम्ही परीची आई ना मग परी कुठे. मला हो मी तिलाच शोधतीये बघा ती हरवली आहे तुम्हाला सापडली तर. आणि मी खरंच असेच रॅन्डम तिथल्या लोकांना विचारते तुम्ही हिला पाहिलंय का तुम्ही. रिअल लोक होती सगळी. त्या लोकांना असं 2 मिनिटं म्हणून तू बघशील ना सगळ्यांचे असे रिॲक्शन्स पण असे खूप रॅन्डम होते. अचानक प्रार्थना बेरेपेक्षा त्यांना वाटलं ही आय थिंक त्यांना ते रजिस्टर नाही झालं प्रार्थना बेरे. त्यांना असं वाटतं की खरंच कुठली तरी आई मुलीला शोधते. त्यामुळे खूप लोकांनी सांगितलं नाही आम्हाला नाही माहिती. म्हणजे त्यांना कळत नव्हतं की काय रिॲक्ट करायचं. आणि तुझी फ्रेंडही इथे बसली आहे शेफाली आणि तुम्ही दोघी तर कमालच करताय या सीनमध्ये. तिने मला सांगितलं बॅकस्टेज कसं काही असतं तुझ्याकडनंही जाणून घ्यायचं. अरे माझी आमची खूप छान बॉन्डिंग झाली. म्हणजे ती आत्ता इथे बसून तेच बघते. इधर ती मला डिस्ट्रॅक्ट करते की बघू ही कसा इंटरव्ह्यू देते असं. ऑरेज तिला असं की इंटरव्ह्यू कसा द्यायचा शिकण्याचा प्रयत्न करते. पण खरंच आमची बॉन्डिंग इतकी स्ट्रॉंग झाली की मी आणि शेफाली म्हणजे नेहा आणि शेफाली ज्या रिअल लाईफमध्ये फ्रेंड आहेत त्या आय थिंक प्रार्थना आणि काजल ह्या रिअल लाईफमधल्या जास्त स्ट्रॉंग फ्रेंडशिप झाली आमची. ओके. आणि ते आम्हाला दिसतं स्क्रीनवर होते मला. आम्ही आता मध्यंतरी असंच दोघींना लवकर पॅकअप झालो. सो आम्ही जरा असंच दिवाळी होती म्हणून मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलो. तर तिथे सगळे मला बघून नेहाची आई तर हिनी एकदा मला परीची आई नेहा असं परीची आई स्पेशली. सो तिला एका ठिकाणी मला बोलवायचं होतं असं की प्रार्थना हे करणं. तर तिने 2दा प्रार्थना असं म्हटलं आणि माझं लक्ष नव्हतं. मग ती म्हणाली परीची आई असं ती मला सगळ्यांसमोर दिलं. किती गुंतरी सगळ्यांसमोर मला मुद्दाम परीची आई. पण मला आवडत आहे परीची आई असं म्हटलेलं. सो इट्स ओके. अशा एकदम कॉम्प्लिमेंट वाचल्या आहेत की प्रार्थनाचं हसणं आम्हाला मालिकेत पण बघायचं. हो बापरे नको ना. पण नेहा कामात असं हसू शकत नाही ना. त्यामुळे मी नाही हसते. म्हणजे अशा खूप गोष्टी आहेत जी प्रार्थना बेरे म्हणून मला कराव्या अशा खूप वाटतात पण ज्या मी करू शकत नाही बिकॉज ऑफ माय कॅरेक्टर. सो येस. आता फॉर एक्झाम्पल नेल्स नेल पेंट तुला माहिती मला हे किती आवडे. आजपर्यंत कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये मी असे विदाऊट असे नेल्स तुम्हाला कधी पण आणि मग इतकी टेम्प्ट होते पण मी नाही करू शकत. सो ते कॅरेक्टर नाही आहे माझं तसं. सो मी इतकं स्वतःला ओके हे नाही मला अंगठ्या एवढ्या आवडतात नाही घालू शकत कॅरेक्टर नाही माझं तसं. असं खूप गोष्टी आहेत ज्या मी नेहा कामत म्हणून मी खूप सॅक्रिफायसेस करते. ओके. सो प्रार्थना खरंच नेहा कामत म्हणून तुला बघायला खूप भारी वाटतं. थँक्यू सो मच तू इतका वेळ दिलास आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच. आणि दर्शना आपण